तर आज मी तुम्हाला नेणार आहे आदित्य डेरेच्या स्वतः टार्गेट या रॅपची शूटिंग कशी झाली ते दाखवायला। आपलं रॅपचं शूट आहे ना नाशिकची ना RK7 टीम करणार होती बरं का। चांगल्या गोष्टीचं काम चांगल्या ठिकाणाहून झालं पाहिजे ते म्हणजे आपलं राम मंदिर। त्याच्यानंतर रॅपची शूटिंग साठी लुक बिक एकदम ना कडक करून टाकला होता मी। पण खरं सांगू का आमचं तेवढंच भागणार नव्हतं, आम्हाला सांगितलं होते अजून 2-4 कपडे घ्यायला। आता शेतकऱ्याच्या पोराच्या लाईफ वर जर रॅप करायचं म्हणलं त्याला आहे ना शेतीसारखंच लोकेशन लागन ना, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट कुमशेत गाठवलं आणि कुमशेत मध्ये गेले गेले आपले फॅन भेटून गेले। आता विषय माहिती काय झाला, वरती ना थोडीशी सुद्धा रेंज नव्हती, आम्ही बाईकवर होतो त्याच्यामुळे आम्ही गेलो एका बाजूला ना आमची कॅमेरावाली टीम गेली एका बाजूला। आणि मग काय कोणचा फोन कोणा लागा ना काहीच कळाना। पण शूट चालू व्हायच्या आधी ना आम्ही गणपतीची मस्त आरती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग काय रॅप तर पुरा आपला पाठच होतं, चला म्हणलं करा शूट चालू। त्याच्यानंतर काही सीन शूट झाल्याच्या नंतर थोडी भूक लागली, पण आम्ही तिथं ना कोणता कचरा वगैरे केला नाही बरं का। आता काय तिथं भाऊ एवढे भारी भारी कॅमेरे होते म्हणलं शूट तर भारीच होणार ना। पण एक व्हायचं भाऊ आमचं ना शूट जेव्हा चालू होतं ना त्या टाइमला आम्हाला लय टाइम थांबावं लागायचं, कारण की भरपूर सगळे फॅन्स यायचे आणि ते म्हणायचे का फोटो काढायचे। आणि त्याच्यानंतर भरपूर डिस्कशन झाल्याच्या नंतर थांबा 2 मिनिटं परत एकदा फॅन आले। तर हा त्याच्यानंतर आम्ही परत गेलो दुसऱ्या लोकेशनवर परत शूट करायला। हे बघा भावांनो आधीच सांगतो मी काय कोणत्या डान्सर नाही, मी काय कोणत्या ऍक्टर नाही। ऍक्टिंग जमलेली नसू द्या किंवा मग डान्स जमलेला नसू द्या, आम्हाला स्टोरी फक्त एवढी दाखवायची होती का एक संत आपल्याला शेतकऱ्याच्या पोरगाची एक कहाणी। आणि एकदम भारी काम तर तेव्हा झालं जेव्हा हे बाबा आम्हाला ऍक्टर म्हणून भेटले। चला मेन विषय मी तुम्हाला सांगतो, हे गाणं युट्यूब वरती आलेलं आहे, ज्यांनी नसन बघितलं बघून घ्या स्वतः टार्गेट असं सर्च करून। दुसरी गोष्ट हे गाणं ना युट्यूब म्युझिक इंडिया मध्ये ना 1 नंबर हाईप चालू आहे। तिसरी गोष्ट हे गाणं इन्स्टाला ट्रेंडिंग मध्ये आलेलं आहे 48 नंबरवर। 3 दिवसामध्ये 3 लाख व्ह्यूज युट्यूब वरती गेलेले। स्वतः टार्गेट बाय आदित्य डेरे ह्या गाण्याचे रिमिक्स आहे ना सुद्धा भरपूर बनलेले। आणि स्वतः टार्गेट मी हा ऑडिओ यूज केल्यानंतर माझे प्रत्येक व्हिडिओ बघा मिलियन्स मध्ये गेलेली। आणि त्याच्यामुळे सांगतोय भावांनो तुम्ही पण याच्यावर लवकरात लवकर रील्स बनवा। आणि हा आदित्य डेरे आज सर्च करून युट्यूबला पण बघायचं विसरू नका। त्याला लवकर लाईक आणि फॉलो पण करून घ्या।